कुर्ला अंबरनाथ लोकलच्या अपघातानंतर गेल्या 6 तासांपासून मध्य रेल्वेच्या डाऊन मार्गाची वाहतूक ठप्प आहे। त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत। तर या अपघातामुळे पुण्याकडे जाणाऱ्या 2 एक्सप्रेस रद्द करण्यात आलेल्या असून अनेक गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत। डाऊन मार्गावरची वाहतूक ठप्प असली तरी अप मार्गावरची वाहतूक सुरू आहे। सकाळी 6च्या दरम्यान कुर्ला अंबरनाथ या लोकलचे 5 डबे कल्याण विठ्ठलवाडी स्थानकादरम्यान घसरले। यानंतर जेव्हा प्रत्यक्ष रुळांची पाहणी करण्यात आली तेव्हा रुळांचे अक्षरशः तुकडे झाले होते। सुदैवाने यात कुणालाही इजा झालेली नसली तरी लोकांचे मात्र मोठे हाल झालेत। तिकीट काढून अर्धा तास झालेला आहे। इथे गाड्या नसल्यामुळे हे लोक चढू नाही शकत अशी परिस्थिती आहे। परंतु तिकिटाचे पैसे तिकीट रेल्वे परत देत नाहीये, म्हणजे रेल्वे प्रवाशांची फसवणूक करते। जर लोकांकडे तिकीट नसेल तर तुम्ही दंड आकारता। मग आज आमचे पैसे आम्ही तिकीट काढलेलं असून सुद्धा जर आम्हाला गाडी अवेलेबल नाही तर मग आमचे पैसे परत द्यावेत। प्रॉब्लेम कुठे झाला आहे? विठ्ठलवाडीला रोज ठाण्यावरून सुटणाऱ्या गाड्या का येत नाहीत ह्या प्रश्नाचं पहिलं उत्तर द्या। ठाण्याशी संबंध काय विठ्ठलवाडीचा? आणि कल्याणवरून तर इकडे तुम्ही ट्रेन सोडू शकता ना। कल्याणच्या पुढे प्रॉब्लेम झाला मी मान्य करतो, पण कल्याणवरून तुम्ही ट्रेन जास्त सोडा। ठाण्यावरून ज्या नेहमीच्या रेग्युलर ट्रेन आहेत त्या सोडायला तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे?